बारामतीत पुन्हा एकदा विमान दुर्घटना। लँडिंग वेळी नेमकं काय घडलं, समोर आलेल्या व्हिडिओत नेमकं काय दिसतंय जाणून घेऊ। पुणे जिल्ह्याच्या बारामतीमध्ये पुन्हा एकदा विमानाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे। प्रशिक्षणादरम्यान खासगी कंपनीच्या विमानाचा हा अपघात झाला। रविवारी दुपारी 12:35 बारामती विमानतळाच्या परिसरातून रनवेपासून काही अंतरावर ही घटना घडली। धावपट्टीवरून विमान घसरून हा अपघात झाल्याची माहिती आहे। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। या विमानात कॅप्टन चिराग शशिकांत डोईफोडे आणि अभिजित जुंद्रे हे दोघे होते। ट्रेनी पायलट आणि प्रशिक्षण हे दोघे सुद्धा सुरक्षित असल्याची माहिती आहे। विमानाचं मात्र किरकोळ नुकसान झालंय। घटना कशी घडली ते सुद्धा जाणून घेऊ। मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 12:30च्या सुमारास शिकाऊ विमान बारामती विमानतळ परिसरात लँडिंग करणार होतं। त्याचवेळी विमानाचा ताबा सुटला आणि रनवेच्या बाहेर ते घसरलं। धावपट्टीवरच चालत असताना थांबायच्या ऐवजी हे विमान घसरल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नारायण पवार, बारामती तालुका पोलीस स्टेशन। बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये या ठिकाणी जे कारवार एव्हिएशन कंपनी आहे आणि त्यांचं या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आहे। या ट्रेनिंग सेंटरमध्ये आज ते कारवार एव्हिएशन मधील वॉटर टँगो CR इको एक्सरे ई टाईप चार्ली 172 नावाचं जे विमान आहे त्याच्यामध्ये चिराग डोईफोडे आणि अभिजित जुंड्रे हे प्रॅक्टिस करत होते आणि प्रॅक्टिस करत असताना धावपट्टीवर ते विमान असं चाकावर चालत घेऊन जात असताना धावपट्टीवर शेवटच्या भागाला त्या ठिकाणी न थांबता ते घसरले तिन्ही चाकं आणि घसरत एक जस्ट धावपट्टीच्या खाली 25 ते 30 फूट अंतरावर असं खाली गेलेला आहे आणि जो धावपट्टीच्या खालचा भाग आहे तो गवताळ भाग आहे आणि त्याच्यामध्ये जाऊन ते थांबलेलं आहे। त्याच्यामध्ये कुठं ते असं उड्डाण घेताना किंवा लँड करताना किंवा टेकअप करताना असं काही ते वरून पडलेलं नाही। उडत असताना ते धावपट्टीवर चालत असताना ते पुढे थांबायच्या ऐवजी घसरलं आणि घसरत पुढे धावपट्टीच्या पुढे जाऊन गवताळ भागात शेवटी थांबलेलं आहे। त्याच्यामध्ये कुणाचंही जखमी नाही किंवा त्या विमानाचं जास्त काही नुकसान झालेलं नाही असं त्या ठिकाणी प्रकार झालेला आहे आणि आम्ही त्या ठिकाणी आल्याच्या नंतर पाहणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी बाकीचं काही कुठं जखमी नाही कुणी किंवा काही नुकसान झालेलं नाही। विमानाची कारवाई कशी असणार आहे, कारण की गेल्या काही दिवसांमध्ये बारामतीच्या परिसरात सातत्यानं हे ट्रेनिंग विमान जे आहेत ते कोसळतात। आता हे पुढील कारवाई जी आहे ते त्यांच्या जे डिपार्टमेंटचे जे आहेत ते येऊन पाहणी करतील। नेमकं ते पुढील काय आहे तर ते त्यांचं डिपार्टमेंट करेल। आपलं काम या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि पाहणी केलेली आहे। जी माहिती मला समोर दिसलेली आहे ती मी आपल्याला सांगितलेली आहे। सर, या घटनेची नोंद आपल्या पोलीस ठाण्यामध्ये स्टेशनरीला केली जाणार आहे आणि किंवा जर ती नोंद केली गेली असेल तर त्या संदर्भात काय पोलीस प्रशासनाकडून तपास केला जाणार? हो, त्याच्यामध्ये आम्ही झालेली घटना काय आहे त्या ठिकाणी आम्ही वरिष्ठांना त्याची माहिती कळवतो, स्टेशनरी नोंद घेतो आणि त्यांच्या डिपार्टमेंट मार्फत त्याची इन्क्वायरी आणि चौकशी पुढे होईल। त्याच्यामुळे तो काही कुठला अपघात नाही किंवा असं काही दुसरी काही घटना घडलेली नाही। त्यांचे फक्त सराव दरम्यान ते विमान जागेवर न थांबता घसरून पुढे गेलेलं आहे। दरम्यान बारामती विमानतळावर गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेला हा तिसरा अपघात आहे। 13 मे 2026 बारामती विमानतळाजवळील गोजूबाबी गावच्या हद्दीमध्ये रेडबर्ड कंपनीचं एक विमान प्रशिक्षणार्थी विमान कोसळल्याची माहिती होती। त्यानंतर जानेवारी 2026 याच बारामती विमानतळावर चार्टर्ड विमान कोसळून महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। त्यामुळे सातत्यानं बारामती विमानतळ परिसरात अशा घटना घडल्यामुळे या सगळ्यांना जबाबदार कोण आहे असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तुम्हाला सगळ्यांवर काय वाटतं? तुमची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।